आता एक सविस्तर रिपोर्ट. कोकणावर एक नवं संकट ओढावलंय. इटलीत पर्यावरणीय प्रदूषणामुळे बंद करण्यात आलेला कारखाना रत्नागिरीत उभारण्यात आलाय. कर्करोग आणि वंध्यत्वासारखे आजार निर्माण करणाऱ्या या कारखान्याला आता पर्यावरणवादी विरोध करतायत. काय हे नेमकं प्रकरण पाहूयात हा रिपोर्ट. कोकणावर घोंगावतंय इटलीतलं नवं संकट. इटलीत बंद केलेला कारखाना रत्नागिरीत सुरू होणार. पर्यावरणीय प्रदूषणामुळे बंद केलेला कारखाना कोकणात. पर्यावरण प्रेमींचा विरोध. सरकार काय भूमिका घेणार? दाभोळमध्ये एनरॉन, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, नाणारमधील रिफायनरी, यानंतर आता कोकणावर एक नवं संकट येऊ पाहतंय. रत्नागिरीतल्या लोटे परशुराम परिसरात इटलीतून हटवण्यात आलेल्या मिथेनी रासायनिक कारखान्याचं प्रतिरूप उभं राहतंय. गंभीर पर्यावरणीय प्रदूषणामुळे हा कारखाना इटलीत बंद करण्यात आला होता. त्यानंतर त्यातील यंत्रसामग्री एका भारतीय कंपनीनं खरेदी करून ती लोटे परशुराम औद्योगिक परिसरात पुन्हा उभारली आहे. विनाशकारी प्रकल्पांना नेहमीच विरोध करणाऱ्या कोकणात या नव्या प्रकल्पाची चर्चा आता सुरू आहे. इटलीतील विसेन्झातील मिथेनी कंपनीत फॉरेवर केमिकल्सचं उत्पादन होतं. कंपनीतील विषारी सांडपाण्यामुळे अनेक दशकं स्थानिक जलस्रोत दूषित झाले. इटलीतील 3,05,000 नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाला. कर्करोग, वंध्यत्व आणि अवयव निकामी होण्यासारखे आजार झाले. इटालियन कोर्टानं कंपनीच्या माजी अधिकाऱ्यांना 141 वर्षे जेलची शिक्षा सुनावली आहे. कोर्टानं पर्यावरणीय आपत्तीस माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं. वाढत्या कायदेशीर अडचणींमुळे कंपनी 2018 साली दिवाळखोरीत निघाली. जून 2019 मध्ये भारतीय कंपनी लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज कडून मिथेनीची मालमत्ता खरेदी केली गेली. कारखाना, यंत्रसामग्री आणि पेटंट्स यांचा समावेश होता. इटलीतील कारखाना तोडून यंत्रसामग्री लोटे परशुराम MIDCत उभारली गेली. इटलीत लाखो नागरिकांच्या आजारासाठी कारणीभूत ठरलेली ही कंपनी रत्नागिरीत सुरू होत असल्यानं पर्यावरणवादी पुढे सरसावले. ही कंपनी सुरू होऊ नये अशी मागणी पर्यावरणवाद्यांनी केली आहे. ज्या नद्यांच्या जवळपास लोटे औद्योगिक वसाहत आहे त्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्यामुळे समुद्रातील जैवविविधताही धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जाते. फॉरेवर केमिकल्सची टाईपमधली फॅक्टरी लक्ष्मी ऑर्गॅनिकची लोट्याच्या माळावर बसू देऊ नका. आमची तिकडच्या सरकारला, पालकमंत्र्यांना, MIDCला, MPCBला सगळ्यांना आमची मागणी आहे की या कंपनीचं प्रोडक्शन इथे होऊ देऊ नका आणि तिकडे कोकणाच्या रासायनिक गटार परत होऊ देऊ नका, एवढी आमची मागणी. पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतर प्रशासनानं आता बैठक बोलावली. तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं या कारखान्याला परवानगी दिल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांचं म्हणणं आहे. अद्याप त्या कंपनीतून रसायनाची निर्मिती सुरू झालेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. कोकणाला आणि नागरिकांच्या जीवाला हानिकारक पदार्थ निर्माण केला जात असेल तर नक्की त्यावर बंदी घातली जाईल असंही त्यांनी सांगितलंय. MPCBच्या अधिकाऱ्यांनी तिथं पाहणी केली, वस्तुस्थितीची पाहणी करून आढावा घेतला आणि MPCBनं दिलेल्या नोटीसला त्यांचं उत्तर आल्यानंतर जर जीवाला धोकादायक आणि कोकणाच्या निसर्गावर परिणाम करणारं जर काय तिथं बनणार असेल तर नक्की त्याच्यावर बॅन करण्यात येईल. ही MPCBची देखील भूमिका आहे आणि पालकमंत्री म्हणून माझी देखील. लोटे परशुराम परिसरातून या कंपनीतून रसायन निर्मितीला विरोध होताना दिसतोय. 24 डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकीत काय होणार याची उत्सुकता आहे. कोकणातील निसर्गाला प्रदूषित करणारे अनेक प्रकल्प कोकणवासियांनी यापूर्वीही धुडकावून लावलेत. आंबा, फणस, काजू, पोकळींचा निसर्ग संपन्न कोकण हा अबाधित ठेवण्यासाठी विनाशकारी कारखाने आणू नयेत अशी आर्त विनवणी पर्यावरण कार्यकर्त्यांबरोबरच कोकणी माणूस आजपर्यंत करत आला. आता या कंपनीबाबत काय निर्णय होणार याकडे कोकणी माणसाचं लक्ष आहे. पर्यावरणीय प्रदूषण करणारी कंपनी सुरू झाली तर आगामी काळात नवा लढा उभारला जाण्याची शक्यता आहे. राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी.